नाम रूपा भिन्न नाही नाही आकारला देव नाम रूपी आला म्हणून स्थापिला नाम वेदी नामा परता मंत्र नाही हो अनिक नामा परता मंत्र नाही हो अनिक सांगती ते मूर्ख ज्ञानहीन आकारला देव नाम रूपी आला म्हणून स्थापिला नाम वेदी नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेमळ भक्त भले विठ्ठल महायोग पीठे तटे नरिकाय दातुं मुनिते समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरुकथा तयाटविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 प्रस्तुत ठिकाणी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी आज इथे नामदेवरायांचा आपल्या सर्वांच्या पाठातील आणि गोड अतिशय सुंदर
अतिशय सगळ्यांच्या आवडीचा नामाचं महत्त्व सांगणारा म्हणजे नाम तेच रूप आणि रूप तेच नाम याचं वर्णन भगवंताबद्दल कसं केलेलं आहे हे भगवंताचे लढीवाळ भक्त ज्यांनी या महाराष्ट्रापासून ते पंजाबमधील घुमानपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका फडकवत ठेवली तेवत ठेवली ते नामदेवराय आणि त्या नामदेवरायांचा अगदी अनेक चरणांचा नसून केवळ आणि केवळ 4 चरणांचा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगामध्ये आपल्याला नामदेवराय या भगवंताबद्दल वर्णन करत असताना सांगतात की सरळ अर्थ जो आहे तो अतिशय सोपा आणि सुलभ आहे की भगवंताचं नाव हेच रूप आहे, त्याच्यामध्ये द्वैत भाव नाही. मग भगवंता जो आकाराला आलाय तो कोणामुळे आलाय कशामुळे आलाय ते आपण पुढे पाहू. भगवंताचा जो रूप आणि आकार जो आहे तो भक्ताच्या प्रेमळ अशा भक्तीमुळे त्या भगवंताला इथे आकाराला यावं लागलंय. आणि तिसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात की हा जो मंत्र आहे नामासारखा दुसरा कुठलाही मंत्र या पृथ्वी तलावर नाही आणि जर कोणी सांगत असेल तर तो नामदेवराय आपल्याला सांगतात की तो जो सांगणार आहे तो अतिशय मूर्ख आहे. शेवटच्या चरणात नामदेवराय आपल्याला सांगतात हा जो या केशव आहे हे जे नाम आहे हे एकच आहे. म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जे सांगतात तेच अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये आपल्याला वर्णन करून हे आपल्याला किती महत्व आहे म्हणजे भगवंताचं नाम हेच किती महत्वाचं आहे. आपण जे रूपाकडे पाहतो त्या रूपापेक्षा या नामाला किती महत्व आहे कारण नामामुळे भगवंताला रूपाला यावं लागतं आणि हे जे नाम आहे ते अतिशय या पृथ्वी तलावर मोलाचं आहे. हा सरळ भावार्थ झाला. विठ्ठल आज या कीर्तन रूपी सेवेसाठी मला साथ करणारे टाळकरी वारकरी माळकरी गावकरी मृदंगाचार्य गायनाचार्य आपले हार्मोनियम वादक आणि ज्यांच्यामुळे मी आज या नारदाच्या गादीवर उभा आहे ते माझे आई वडील माझे गुरुवर्य दीपक महाराज जेवणे या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपण श्रोता वर्ग जे गुरुचं वर्णन करण्यापूर्वी आपले जे गुरुचं वर्णन करतात ज्ञानोपार आहे ज्ञानोपार गुरूंसाठी ओवी लिहितात 15व्या अध्यायामध्ये तिथे म्हणतात अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे गुरुचं. त्याच्यात त्या ओवीमध्ये म्हणतात की जे गुरु आहेत ना हे गुरु या पृथ्वी तलावर ज्यांनी जन्म घेतलाय गुरूंनी त्या गुरुसाठी जर आपण आपल्या हृदयाचं तो चौरंग असतो ना तो चौरंग जरी केला आणि त्या चौरंगावरती जर त्या गुरूंच्या पादुका ठेवल्या तरी त्या गुरूंचं आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं फरक होत नाही. म्हणजे एवढी अशी महंती या गुरूंसाठी गायलेली आहे. आणि श्रोत्यांसाठी पण पुन्हा एक लिहितात की श्रोत्यांसाठी एवढं छान वर्णन करून ठेवलेलं आहे. श्रोत्या हा जो असतो तो श्रवण करणारा असतो आणि श्रोता अतिशय महत्त्वाचा असल्यानंतरच कुठल्याही गोष्टीसाठी जर कीर्तनकार असेल कुठलाही व्यक्ती असेल तो जर श्रोता नसेल किती बोंबलला तर त्याला काय अर्थ नाही. म्हणून श्रोत्यासाठी पण याच्यात लिहिलेलं आहे. आता मला ती एवढी आठवत नाही मी प्रामाणिकपणे सांगतो कारण इथे परीक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काही गोष्टी उदाहरणामध्ये गोंधळ होत असतात मला माहिती आहे आणि मी प्रामाणिकपणे त्या गोष्टी सांगतो. परंतु गुरूंचं वर्णन हे अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला श्रोत्यांसाठी पण खूप छान लिहिलेलं आहे. त्या गोष्टी आपण नंतर कधीतरी बघू. आज आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी त्या अभंगाचा थोडासा जो प्रास्ताविक आहे ते सांगणं गरजेचं आहे. कारण भगवंताचं जे नाम आहे ते रूप आहे. म्हणजे नामाशिवाय भगवंत हा रूपाला येत नाही आणि जे रूप आहे तेच नाम आहे. त्याच्यामध्ये द्वैत भाव नाही. हे समजून घेण्यासाठी एक छोटासा दृष्टांत आपण बघूया आणि पुढे आपल्या मार्गाला जाऊया. छोटासा दृष्टांत आहे जास्त वेळ लागणार नाही.
त्या दृष्टांतासाठी मी तुमच्या समोर जे चित्र उभं करणार आहे ते थोडंसं लक्षपूर्वक ऐका. दोन व्यक्तींची भेट ठरलेली आहे, गाठ ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे. आणि ही वेळ गाठ ठरलेली असताना समोरून ज्या व्यक्तीला भेटीचा आमंत्रण निमंत्रण दिले आहे ती व्यक्ती समोर येऊन त्या मंडपात बसलेली आहे. शामियाना सजलेला आहे आणि या शामियान्यात बलदंड असा हत्तीसारखा मनुष्य येऊन बसलेला आहे. तो मनुष्य जसा आला त्याच्या काही क्षणानंतर समोरून सडपातळ कमी देह जी आहे, उंची कमी देहाची, बघा देहाची कमी उंची, मात्र ज्यांची कीर्ती अजरामर आहे ते आलेले आहेत. आणि जो धिप्पाड व्यक्ती आहे तो धिप्पाड व्यक्ती सांगतो या या माझी भेट घ्या. आणि ही समोरची व्यक्ती जी सडपातळ व्यक्ती आहे ती भेट घेण्यासाठी जाते, गळाभेट होते. जशी गळाभेट घेतल्या जाते तशी मान दाबल्या जातं आणि त्या दाबल्या गेलेल्या मानेच्या नंतर वरतून कटेरीचा वार होतो. ह्या कटेरीचा वार झाल्यानंतर पहिला होतो, दुसरा होतो. आणि जी सडपातळ व्यक्ती आहे ना, शरीराने बांधल्याने त्या व्यक्तीच्या लक्षात येतो काहीतरी दगाफटका हा या समोरच्याच्या मनात. मग त्या समोरच्याच्या मनामध्ये असलेला दगाफटका करण्याचा विचार या व्यक्तीने फेरलाय आणि या सडपातळ व्यक्ती देहाची व्यक्ती जी आहे ती सडपातळ देहाची व्यक्ती आपल्याकडे असलेल्या हत्याराने त्या समोरच्याचा कोथळा बाहेर काढतं. आता मला सांगा, हे जे मी तुम्हाला वर्णन सांगितलं, ही जी कीर्ती सांगितली की समोरच्याला खेचून आपला हेतू जो आहे त्या हेतूच्या ठिकाणी त्याला घेऊन येणं, आपला हेतू साध्य करणं, हे कार्य कोणी केलेलं आहे? आपल्याकडून आवाज आला छत्रपती शिवाजी महाराज. बघा जसं वर्णन मी तुम्हाला मी तुम्हाला रूप दाखवलं आणि त्या रूपाच्या मुळे तुम्हाला काय आठवलं, एक चित्र आपल्या समोर असं उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जी कारकीर्द आहे ती क्षणात आपल्या समोर आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण जे इतिहास आहे तो आपल्या डोळ्यासमोर लगेच तळून गेला. आता परत मला प्रतिसाद द्या. मी एक तुम्हाला आवाज देतो, त्याच्यानंतर तुमचा पण आवाज किती येते मला पण कळू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता परत बघा, मी तुम्हाला पहिले काय दाखवलं? रूप. त्याच्यावरून तुम्ही काय ओळखलं? नाम. आता जेव्हा मी तुम्हाला नाम दाखवलं त्यावेळेस मी जेव्हा नाम उच्चारण केलं तेव्हा तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकृती, एक प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द ही आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोरून गेली. मग हेच तर सांगतात ना नामदेव राय आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हेच सांगतात की माझा जो हेतू आहे तो नामाचा आणि रूपाचा हे सांगत असताना वर्णन करतात की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप दाखवलं तर आपल्याला म्हणजे आपण जर जात असताना एखाद्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तिथे नाव जरी नसलं तरी आपल्याला समजतं हे आमचे राजे आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या लगेच क्षणामध्ये आपल्या मस्तकापर्यंत पोहोचतं. जर एखादा चौक असेल आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज चौक असं लिहिलेलं असेल, तिथे पुतळा वगैरे नसेल तरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तिथे दिसते. मग हेच वर्णन करतात नामदेव राय अभंगाच्या पहिल्या चरणात. नामातेची रूप रूपातेची नाम, नामातेची रूप रूपातेची नाम, नामातेची रूप रूपातेची नाम, नामातेची रूप रूपातेची नाम. म्हणजे नाम तेच रूप आहे आणि रूप तेच नाम आहे.
हेच परत आपल्याला आपले जे ज्ञानेश्वर महाराज आहे ते ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात 221व्या ओळीमध्ये सांगतात, आदी ब्रह्मा करुणी शेवटी वशक धरुणी माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. म्हणजे जर आता मी हा जो रुमाल हे उपरनं जे कमरेला बांधलेलं आहे, एखादा आपण काहीतरी कापड आणलं तर त्या कापडाचा जो धागा असतो पहिला एका कोपऱ्याचा, तो पहिला धागा ते शेवटचा जे कोपरा असतो त्या कोपऱ्यापर्यंत आपण पोहोचतो, तो पहिला ते शेवटचा म्हणजे हा धागा काय असतो, एकच असतो. आणि हा जसा धागा एकच असतो तसा या विश्वामध्ये भगवंत एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. या भगवंताला भक्तांनी जसं भगवंताचं कुठलेही रूप कुठलेही जे आकार आहे तो नाहीये, परंतु भगवंताला या निर्गुण निराकार भगवंताला सगुणात यावं लागलं. सगुणात येऊन काय करावं लागलं तर आकार घ्यावा लागला. कशासाठी? अभंगाच्या दुसऱ्या आकरला देव आकरला या भगवंताला या नामाच्या वेदीवर स्थापन केलेलं आहे भक्तांनी. कशाच्या भरोशावर? नामाच्या भरोशावर. असं वर्णन नामदेवराय आपल्याला सांगतात. म्हणून हा जो अव्यक्त जो भगवंत आहे, अव्यक्त तो रूपा आला आणि अव्यक्त तो आकार आला, रूपा आला गुणवंत. म्हणजे असं वर्णन तुकोबर आपल्याला सांगतात. भगवंत हा असाच आहे भक्तांसाठी. तो कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीला धावून येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की द्रौपदीसाठी तो द्वारकेवरून लगेच शरात म्हणजे जिथे होता तिथून तो द्वारकेला गेला आणि द्वारकेवरून आला. कारण का? कारण कुठे गेला असेल द्वारकेच्या द्वारकेचा जो राया आहे तो तिथेच भगवंत होता. परंतु द्रौपदीने द्वारकेच्या राया म्हटलं. तर द्वारकेच्या राया म्हटल्यामुळे भगवंताला द्वारकेला जावं लागलं ना. असं असतं. कधी कधी आपल्याकडून पण काही चुका घडतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जर चांगले विचार आत्मसात करायचे असले तर संतांशिवाय पर्याय नाही. म्हणून संतांच्या संगतीत आपल्याला गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे संत संगती लोक जे म्हणतात ना,
संतांच्या संगतीत काय जाऊन भेटते, ज्ञानेश्वरी वाचून काय मिळेल, ज्ञानेश्वरी वाचून काय मिळेल याचं उत्तर सुद्धा संत जनाबाई देतात. संत जनाबाई म्हणतात की जी ज्ञानेश्वरी आहे ना ती वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय, जरा बोलत चला, ज्ञान होय अति मूर्खा, अति मूर्खा. म्हणजे एखादा मूर्ख मनुष्य असला तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्या मूर्खाला सुद्धा वाच्यापुरते ज्ञान मिळते. असं वर्णन संतांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये केलेलं आहे. खूप म्हणजे त्याचं वर्णन करू शकत नाही आपण. अहो आपली बुद्धी तरी आहे का संतांच्या विचारांची खोली जाणून घेण्याची? नाही. म्हणून काय आहे की थोडं संतांचं साहित्य आपल्या अंगी बांधण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा कुठे एक एक जो गव्हाचा दाणा असतो ना तेवढं कुठेतरी मिळण्याचा आपलं भाग्य आपल्याला लागतं. विठ्ठल विठ्ठल संत जिथे जिथे जातात तिथे तिथे भगवंताबद्दलच वर्णन करतात, भगवंताबद्दलच बोलतात. आणि तुम्ही आपण मंदिरात जरी गेलो तरी आपल्या गोष्टी मात्र अरे माया पिंट्या इकडे आता डॉक्टर केले गेला त्याला चांगली मुलगी पाहू असं असतं का संतांचं? संत बघा तुम्ही संतांची जेवढे काय अभंग आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं गुणगान राहिलेलं आहे, भगवंताबद्दल वर्णन केले आहे. आणि उरलं सुरलं तुम्हा आम्हाला सुधारण्यासाठी ते बैल असतात ना, बैल गावाकडे असतात शेती करणारे लोकांना माहिती, त्याला आर असते त्या काठीला ते टोचतात ना तसं प्रेमळपणे टोचतात का? हा समाज सुधारला पाहिजे, या समाजासाठी संतांनी जन्म घेतलेला आहे. मला ते एक चरण आठवतं कारण त्या चरणाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. का? कारण ते चरण मला आजही आठवतं. त्याचं कारण असं आहे की इथे जोशी महाराज बसले आणि जोशी महाराजांनी तो अभंग मला तिथे त्यावेळेस त्या आपल्या मागच्या शिबिरामध्ये सांगितलं होतं, आधीच्या शिबिरामध्ये काय सांगतात त्या तुकाराम महाराज त्याच्यामध्ये म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. म्हणजे संत जे आहेत ना हे जन्माला येत बघा, संत जन्माला येत नाही. आता तुम्ही म्हणणार हे काय करू काही सांगून नाही, तसं नाहीये. हा भाव जो आहे ना संतांच्या त्या अभंगामधला त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. स्वतः जन्म घेतलेल्या संतांनी कोणासाठी? तुम्हा आम्हा जो काही चांगला मार्ग असतो दाखवण्यासाठी. म्हणून जे मंत्र आहेत ना ते मंत्र आपल्याला सांगतात. आणि मंत्र कुठले आहेत? मंत्र एकच आहे. आणि तो मंत्र जो आहे ना तो मंत्र अगदी सहज साधा सोपा आहे. त्या मंत्रासारखा दुसरा कुठलाही मंत्र नाही. सांगतीचे मूर्ख ज्ञानी नाही. नामदेवराय म्हणतात असा दुसरा मंत्र कुठलाही नाही. मग आता तुम्ही म्हणणार मंत्र काही सांगितलंच नाही तुम्ही. सांगतात ना तुकोबाला सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सर्व काळ. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण तिकडून लगेच सांगितलेलं आहे आणि आपल्याला वेळ पाळणं अतिशय गरजेचं आहे. कारण सकाळी मी जे बोललो ते थोडंसं मलाही पाळणं गरजेचं आहे. कारण
दुसरा सांगितला स्वतः मात्र कोरडेपासून असं होऊ नये म्हणून आपण शेवटच्या चरणाकडे लगेच पोहोचूया. कारण हा जो मंत्र आहे ना, हा मंत्र कुठला आहे? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मग जे संत सांगतात ना, नामदेवाने आपल्याला काय सांगितलंय? अभंगाच्या ज्या 4थ्या चरणामध्ये सांगतात की जो भगवंत आहे तो एकच आहे. तर त्याचं वर्णन हे पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये सांगतात, तेच 4थ्या चरणात सांगतात. संतांचे विचार खूप खोल आहेत. म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत आणतात आणि शेवटून परत म्हणतात तिकडेच जा. कुठे? नामाकडे. अभंगाच्या 4थ्या चरणात नामावले नाम केवळ केशव, नामावले नाम केवळ केशव, कोणी घेत नाही. नामा पडता मंत्र आणि मग परत सांगतात की जो मंत्र आहे ना तो नामाचा आहे. मग नाम काय? तर केशव. एवढं साधं सोपं वर्णन आपल्यासाठी केलेलं आहे संतांनी. पण होतं काय? आपल्याला ते काही कळत नाही आणि आपल्याला आता ते कळून पण घ्यायचं नाही कारण आपली वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे शेवटचं 1 मिनिट फक्त घेतो. या ठिकाणी मला हे जे महत्भाग्य लाभलं, कारण अलंकापुरी सारख्या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग हा माझ्या सारख्या पामराला भेटला. तो माझे म्हणजे आपल्या सर्वांचेच गुरु जवणे महाराज, माझे आई वडील. आणि मी जे आता मागे बोललो होतो की गुरुंचं वर्णन केलंय, चौफाळुन्या भले वरी बैसव पावले, चौफाळुन्या भले वरी बैसव पावले. म्हणजे ज्ञानोबा सांगतात. आता एवढंच बोलतो आणि आजच्या या माझ्या कीर्तनरूपी सेवेला पुन्हा करतो. कारण काय आहे की मला जे काही चांगलं बोलता आलं ते माझं अजिबात समजू नका, कारण मी तुमच्या सारखाच आहे. तुमच्यापेक्षाही म्हटलं तर मी एक पामर आहे. जे काय चांगलं असेल ते गुरूंचं आहे आणि जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्या आणि चांगलं जे आहे ते तुम्ही स्वीकारा. एवढंच बोलतो आणि माझ्या आजच्या कीर्तन रूपी सेवेला पुनराम देतो.